Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about blood coagulation. Let's start from introduction to blood. Blood is a vital bodily fluid that transports oxygen, nutrients and other essential substance throughout the body. ब्लड हे आपल्या बॉडीमधलं एक व्हायटल फ्लुइड आहे म्हणजे गरजेचं फ्लुइड आहे. ते ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतं प्लस जे अदर न्यूट्रिएंट्स आहेत बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत जे बॉडीसाठी पोषक आहेत ते बॉडीला प्रोव्हाइड करतं. इट कंपोज्ड ऑफ तर हे ब्लड कशापासून बनलेलं आहे तर ह्याच्यामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट, प्लाझ्मा आणि इम्पॉर्टंट फंक्शन ते काय करतं प्ले करतं आपल्या ओव्हरऑल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी प्लस हिमोस्टॅसिस मेंटेन ठेवण्यासाठी हे ब्लड काम करतं. हिमोस्टॅसिस म्हणजे काय की ब्लड गोठवतं. जर कट वगैरे कुठे झाला तुम्हाला तर ते स्टॅट करतं. ओके म्हणजे थांबवतं. तर त्याला म्हणायचं हिमोस्टॅसिस. दिस इज अबाउट इंट्रोडक्शन टू ब्लड. Then next is the blood coagulation process. तर जेव्हा ब्लड कोॲग्युलेट होतं तर त्याची प्रोसेस काय आहे तर फर्स्ट काय होतं वेसल्स इंजुरी. जेव्हा ब्लड वेसल्स ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या डॅमेज होतात then body initiate a complex series of event to stop bleeding and promote healing. जेव्हा ब्लड वेसल्स तुमचे डॅमेज होतात तेव्हा बॉडी इनिशिएट व्हायला लागते. ती काय करते सुरुवात करते बॉडी कशाची सिरीज ऑफ इव्हेंट कॉम्प्लेक्स सिरीज ऑफ इव्हेंटला ती सुरुवात करत असते. का कारण तिला ती ब्लड स्टॉप करायचं असतं आणि जखम ती बरी होण्यासाठी प्रमोट करायचं असतं. नेक्स्ट आहे प्लेटलेट ॲक्टिव्हेशन. Platelets adheres to the site of injury and release chemical signals to recruit more platelet and initiate coagulation. प्लेटलेट ऍक्टिव्हेट होतात तिथं आणि प्लेटलेट ऍधेर्स होतात म्हणजे तिथे चिटकून जातात कुठं साईट ऑफ इंजुरीला. जिथे इंजुरी झाल्या तिथे ते चिटकून जातात आणि त्याच्यातून काय होतं केमिकल सिग्नल्स रिलीज होतात आणि प्लेटलेटला रिक्रूट करतात आणि ते काय व्हायला लागतं कोॲग्युलेशनला स्टार्ट होतं म्हणजे तिथलं जे रक्त वाहत असतं ते कोॲग्युलेट होतं. नेक्स्ट आहे फायब्रिन फॉर्मेशन. फायब्रिन फॉर्मेशन म्हणजे काय ही एक स्पेशलाइज्ड प्रोटीन आहे ब्लड मधलं. ओके हे काय स्पेशलाइज्ड प्रोटीन आहे ब्लड मधलं त्याला आपण कोॲग्युलेशन फॅक्टर सुद्धा म्हणतो जे ऍक्टिव्हेट पण होतं आणि कन्वर्ट कशात होतं फायब्रिनोजिन मध्ये. इनसोल्युबल फायब्रिन थ्रेड्स दॅट फॉर्म अ स्टेबल क्लॉट आणि ते कसं असतं इनसोल्युबल फायब्रिन मध्ये कन्वर्ट होतं आणि ते असं दोरा लाईक स्ट्रक्चर असतं त्यामुळे ते तिथं स्टेबल क्लॉट होतो तिथं म्हणजे गुठळी तयार होते. ओके तर ब्लड कोॲग्युलेशन प्रोसेस कशी आहे की फर्स्ट व्हेसल इंजुरी, सेकंड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन, थर्ड फायब्रिन फॉर्मेशन. तर हे 3 ब्लड कोॲग्युलेशन मध्ये येणार. नेक्स्ट आहे इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक कोॲग्युलेशन पाथवे. तर इंट्रिन्सिक पाथवे म्हणजे काय The intrinsic pathway is activated when blood comes into contact with damaged cell or foreign surface within the body. जर बॉडीमध्ये कुठली दुसरी फॉरेन पार्टिकल्स किंवा फॉरेन सरफेस जर आला किंवा जर बॉडीमधले जे डॅमेज सेल असतात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ब्लड आलं तर तेव्हा हा इंट्रिन्सिक पाथवे ऍक्टिव्हेटेड होतोय. देन एक्सट्रिन्सिक पाथवे ह्याच्यामध्ये काय आहे की एक्सट्रिन्सिक पाथवे इज ट्रिगर्ड बाय द रिलीज ऑफ टिश्यू फॅक्टर फ्रॉम डॅमेज्ड सेल विच डायरेक्टली ऍक्टिव्हेट द कोॲग्युलेशन कॅस्केड. एक्सट्रिन्सिक पाथवे कधी ट्रिगर कशाने ट्रिगर होतोय जेव्हा टिश्यू रिलीज होतात टिश्यू फॅक्टर जे रिलीज होतात कशापासून डॅमेज सेल पासून तेव्हा ते डायरेक्टली ऍक्टिव्हेट होतात. ओके तर त्याला म्हणायचं एक्सट्रिन्सिक पाथवे. देन कन्व्हर्जन्स. Both the intrinsic and extrinsic pathway converge on the activation of factor X leading to the formation of stable fibrin clot. जेव्हा हे इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक पाथवे दोन्हीही काय होतात ऍक्टिव्हेट
कव्हरेज होतात. त्यामुळे काय होतं, ऍक्टिव्हेशन ऑफ फॅक्टर एक्स ऍक्टिव्हेट होतात अँड लिडिंग टू द आणि काय होतं, फॉर्मेशन ऑफ स्टेबल आणि तिथे एक फायब्रिन क्लॉट फॉर्म होतो. ओके, तर इट इज रिलेटेड अबाउट इंट्रेन्सिक, एक्सट्रेन्सिक अँड convergence. Then next is a role of platelet in clotting. Adhesion, activation, aggregation आणि stabilization. First adhesion. Platelet adheres to the damaged blood vessels forming a primary hemostatic plug. Adhesion म्हणजे काय, एक प्रकारचं फेविकॉल टाईप. तर प्लेटलेट काय होतात, त्या फेविकॉल सारखे कुठे येतात, ब्लड व्हेसल्स वॉलच्या तिथे जाऊन चिकटतात. ते पण कोणते, जे डॅमेज ब्लड व्हेसल्स असतात ना, जे तुमचे डॅमेज झालेत, काहीतरी कट वगैरे लागला असेल तर तिथे जाऊन हे प्लेटलेट काय होतात, चिकटतात आणि तिथं काय तयार होतं, तुमचं एक हिमोस्टॅटिक प्लग तयार होतं, म्हणजे एक फुल स्टॉप असा प्लग. नंतर ऍक्टिव्हेशन. मग काय होतं, ऍक्टिव्हेटेड प्लेटलेट रिलीज केमिकल सिग्नल्स. ओके, जे काही ऍक्टिव्हेटेड प्लेटलेट्स आहेत ते तिथून सिग्नल पास करायला लागतात, सिग्नल रिलीज करायला लागतात. त्यानं काय होतं, प्लेटलेटची रिक्रुटमेंट वाढते की हा इथं प्लेटलेटची गरज आहे, असं ते सिग्नल पास करतात आणि त्यामुळे तिथं प्लेटलेट्स अवेलेबल होतात आणि ऍक्टिव्हेशन पण सुरू होतं कोॲग्युलेशन कॅस्केडचं. ओके, आता समजा एखाद्या ठिकाणी जर वॅकन्सी नाही, सेल असेल तर बघा, तिथं सेल लागलाय हे जाहिराती थ्रू किंवा ते रिक्षा घेऊन फिरतात त्याच्या थ्रू किंवा इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्या थ्रू, व्हॉट्सअप स्टेटस ह्याच्या थ्रू आपल्याला कळते. म्हणजेच काय, आपण सिग्नल पास करतोय की इथं सेल लागलाय. तसंच प्लेटलेट सिग्नल्स देत असतात की इथं आपल्याला गरज आहे यायची, सिग्नल पाहिजे, इथं इथं प्लेटलेट जास्त पाहिजेत, असं सिग्नल्स प्रोव्हाइड करतात. त्यामुळे ते प्लेटलेट्स तिथे येऊन जमा होतात आणि तुमचं काय होतं, तिथं ब्लड कोॲग्युलेट होतं. देन ॲग्रिगेशन. Platelet aggregate together, forming a stable platelet plug to temporarily stop bleeding. प्लेटलेट काय करतात, एकत्र येतात आणि एक स्टेबल प्लेटलेट प्लग तिथं तयार करतात, जे टेम्पररी आपण ते जे रक्त असते, म्हणजे जे काय ब्लिडिंग होत असते ते स्टॉप होते टेम्पररी. ओके, हे काम कोण करतं, प्लेटलेट. देन स्टॅबिलायझेशन. ते जे प्लेटलेट प्लग आहे is then and reinforced by the formation of fibrin mesh, creating a more permanent clot. तर बघा, जे काही प्लेटलेट प्लग आहे तो रिइन्फोर्स होतोय, कशामुळे, फॉर्मेशन ऑफ फायब्रिन मेश, सारखं फायब्रिन प्रोटीन तिथे प्रोड्यूस होत असते, त्यामुळे काय होतंय, तिथं रिइन्फोर्स्ड होते प्लेटलेट प्लगचं आणि मग तिथं काय होतंय, मोर परमनंट क्लॉट आणि तिथं परमनंट क्लॉटच असा होऊन जातोय. दिस इज द रोल ऑफ प्लेटलेट. फर्स्ट ॲडेशन, सेकंड ॲक्टिव्हेशन, थर्ड ॲग्रिगेशन अँड फोर्थ इज अ स्टॅबिलेशन. नेक्स्ट इज फॅक्टर अफेक्टिंग coagulation. First आहे coagulation factor. The level and activity of various coagulation factor. आता various coagulation factor कोणकोणते आहेत? ओके, such as fibrinogen, okay, prothrombin and thrombin can affect the efficiency of clot formation. ओके, द लेवल म्हणजे आता बघा, फॅक्टर्स कोणकोणते अफेक्ट होणार आहेत त्या ब्लड कोॲग्युलेशन, जेव्हा ती लेवल ऍक्टिव्हेट होते व्हेरियस फॅक्टर मधनं, मग त्याच्यामध्ये तुमचं फायब्रोजिन म्हणजे काय, क्लोटिन फॅक्टर्स आहेत. मग फायब्रोजिन असू दे, प्रोथ्रोम्बिन असू दे किंवा थ्रोम्बिन असू दे, हे काय करतात, क्लॉट फॉर्मेशनला अफेक्ट करतात. सेकंड आहे प्लेटलेट फंक्शन. जेव्हा इम्पेअर्ड प्लेटलेट ॲडिशन होते, आता तुम्ही बोलवताय प्लेटलेटना, सिग्नल्स पाठवताय की तुम्ही या, पण जर त्या प्लेटलेटमध्ये कॅपॅसिटीच नसेल ॲडिशन व्हायची, चिटकून बसायची तिथे किंवा ऍक्टिव्हेटच ते झालं नाही, ॲग्रिगेशनच झालं नाही, तर तुम्हाला व्हेरियस प्रकारचे ब्लड डिसऑर्डर होऊ शकतात. देन अँटीकोॲग्युलंट. ओके, medication that inhibit the coagulation cascade such as warfarin, okay, or heparin can prolong clotting time and increase
रिस्क ऑफ ब्लिडिंग. तर मेडिकेशन पण आहेत. ओके, मेडिकेशन्स आहेत जे काय करतात, इनहिबिट करत असतात कोॲग्युलेशनला. म्हणजे समजा तुम्हाला कट झालं कुठेतरी आणि तुमचं जर हिपॅरिनच्या टॅबलेट सुरू आहेत तुम्हाला, तर काय होतंय की क्लोटिंग टाइम वाढू शकतो. ओके, रिस्क ऑफ ब्लिडिंग होऊ शकते. कशामुळे? तुम्ही वारफॅरिन आणि हिपॅरिन घेताय त्यामुळं. देन नेक्स्ट इज अ लिव्हर फंक्शन. लिव्हरच तुमचा रिस्पॉन्सिबल आहे for producing many of protein involved coagulation. So liver disease can disrupt the clotting process. तुमचा जो लिव्हर आहे हे रिस्पॉन्सिबल असते प्रोटीन प्रोड्यूस करण्यासाठी, ज्याच्यामध्ये कोॲग्युलेशन पण असते. पण समजा तुम्हाला काही लिव्हर डिसीज असेल, इफ यू ॲडिक्टेड फ्रॉम अल्कोहोल, ओके, तर तुमचं लिव्हर डॅमेज असेल किंवा तुम्हाला काहीतरी लिव्हर डिसीज असतील तरी सुद्धा coagulation वर affect होतो. And that is the four factors of affecting coagulation. That is coagulation factor, platelet function, anticoagulant and liver function. Okay. Then anticoagulant and their mechanism. Heparin, warfarin and DOACS, that is directly inhibited specific coagulation. हेपॅरिन काय करतं? अँटीथ्रोम्बिन आहे, जे काय करतं फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बिन आणि फायब्रिनला इनहिबिट करतं. ओके, वारफॅरिन काय करतं? हे जे विटॅमिन के डिपेंडंट क्लोटिंग फॅक्टर्स आहेत ते प्रोडक्शन करतं आणि त्यांची ऍक्टिव्हिटी रिड्यूस करतं. दॅट इज द वर्क ऑफ वारफॅरिन. देन डायरेक्टली इनहिबिटेड स्पेसिफिक कोॲग्युलेशन फॅक्टर, मग त्याच्यामध्ये थ्रोम्बिन किंवा फॅक्टर तुमचं XA येईल, जो काय करतो क्लोट फॉर्मेशनला प्रिव्हेंट करतो. तर हे तीन तुमचे अँटीकोॲग्युलंट्स आहेत, हिपॅरिन, वारफॅरिन आणि DOA. हिपॅरिन अँटीथ्रोम्बिन आहे, जो इनहिबिट करतोय फॉर्मेशन ऑफ थ्रॉम्बिनला, आणि वारफॅरिन काय करतो? प्रोडक्शन ऑफ विटॅमिन के डिपेंडंट क्लोटिंग फॅक्टर, रिड्युसिंग देअर ऍक्टिव्हिटी. Then DOACS perfect directly inhibit specific coagulation, मग त्याच्यामध्ये थ्रोम्बिन, फॅक्टर XA to prevent clot formation. Then disorder of blood coagulation. आता कोणकोणते डिसऑर्डर होतात ब्लड coagulation मुळे? तर फर्स्ट आहे thrombosis, abnormal clot formation within a blood vessels which can lead to life threatening condition like heart attack or stroke. तर थ्रोम्बोसिस म्हणजे काय? हे समजा जर ॲबनॉर्मल क्लॉट फॉर्मेशन जर झालं ब्लड व्हेसल्स मध्ये, तर तिथं तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सुद्धा बसू शकतो. नेक्स्ट आहे हेमरेज. हेमरेज म्हणजे काय? एक्सेसिव्ह ब्लिडिंग होते इम्पेअर्ड क्लोटिंगमुळं, ज्याचा रिझल्ट काय होतो की प्लेटलेट डिसऑर्डर किंवा डिफिशियन्सी ऑफ कोॲग्युलेशन फॅक्टर. जास्त ब्लिडिंग होतं त्यामुळे काय होतं की तुम्हाला डिफिशियन्सी सुद्धा होऊ शकते प्लेटलेटची आणि प्लेटलेट डिसऑर्डर पण होऊ शकतात. देन डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोॲग्युलेशन, ही एक कॉम्प्लेक्स डिसऑर्डर आहे. त्याचं कॅरेक्टराइज्ड आहे की वाईड स्प्रेड ॲक्टिव्हेशन ऑफ द कोॲग्युलेशन सिस्टीम लिडिंग टू बोथ क्लोटिंग अँड ब्लिडिंग. तर ही एक कॉम्प्लेक्स डिसऑर्डर आहे ज्यामध्ये widespread and activation coagulation system leading to both clotting and bleeding. ओके, तर ह्याच्यामध्ये क्लोटिंग आणि ब्लिडिंग दोन्ही व्हायला लागतं जेव्हा इंट्राव्हेस्क्युलर कोॲग्युलेशन तुमचं डिसेमिनेटेड होतं, म्हणजे बिघडतं. ओके, हे आहेत तुमचे डिसऑर्डर. देन इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन समजण्याची काय गरज आहे? First आहे clinical relevance. Knowledge of the coagulation process is crucial for the diagnosis, management and treatment of various hematological disorder. तुम्हाला समजायला पाहिजे की coagulation processचं नॉलेज, ओके, तुम्हाला यायला पाहिजे. त्याचं डायग्नोज कसं करतात, मॅनेजमेंट कसं करतात, ट्रीटमेंट कशी करतात त्या डिसऑर्डर्सवरती, ते तुम्हाला समजायला पाहिजे. सर्जिकल इम्प्लिकेशन सेम. Understanding coagulation is essential for surgeon to minimize bleeding and promote proper wound healing during procedure. ओके, तर सर्जिकल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं की एक
सर्जनसाठी समजणं महत्वाचं आहे. ते ब्लडिंग कसं कमी करायचं, त्याला प्रॉपर वुंड हिलिंग कसं करायचं प्रोसिजरच्या वेळी, हे सगळं त्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये असे ड्रग द्यायचे आहेत आपल्याला की ज्यापासून आपण अवेअर असू, त्याचे कुठले साईड इफेक्ट नसणार आहेत, म्हणजे जास्तीत जास्त नसणार आहेत, आणि हे हेल्थ केअरनं पेशंट सेफ्टीसाठी प्रोव्हाइड करायचे आहेत. नेक्स्ट आहे research advancement. Continued research into the complex mechanism of blood coagulation can lead to the development of new treatment and therapies. Okay, तर हे झालं तुमचं importance of understanding coagulation. Okay, I hope you understood this video, blood coagulation. Thank you so much guys for watching this video. Be safe, be healthy. Goodbye.